हरे कृष्णा। आज ना आपण या कापडापासून एक सिंपल पाउच बनवायला शिकणार आहोत। कॉइन पर्स, अगदी छोटासा पाउच आहे आणि खूप डिटेल मध्ये मी सांगितलेला आहे। व्हिडिओची स्पीड अजिबात वाढलेली नाही आहे आणि आपला हा चॅनल ना एकदम बिगिनर फ्रेंडली आहे। नवीन जर शिकत असाल तुम्ही तर या सोप्या गोष्टी ट्राय करायलाच हव्या, त्यामुळे ना शिलाईमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होते। तर इथे मी 5.5 बाय 9.5 इंचाचे दोन फॅब्रिक घेतले आहे। 5.5 इंचाची चेन आणि रनर। मी इथे जो मेन फॅब्रिक आहे ना तो सरळ ठेवला आहे आणि चेन उलटी ठेवली आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर बघा आता खाली आपला मेन फॅब्रिक आहे, मध्ये चेन आणि आपल्याला वरून अस्तर जोडून घ्यायचं आहे चेनला। बघा व्हिडिओमध्ये दाखवलाय तसंच सेम प्रोसेस फॉलो करा। आता इथे बघा अस्तर आतल्या बाजूला घेऊन आपल्याला एक प्रेस स्टिच करायची आहे, म्हणजे आतला कापड चेन उघडताना चेन मध्ये अडकणार नाही, व्यवस्थित फिनिशिंगने तयार होईल। आता ही चेन उघडून आपल्याला जसं आधी जोडलं होतं आपण त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पण जोडून घ्यायचं आहे। आपला मेन कापड जो आहे तो सरळ बाजूमध्ये आहे आणि चेन आपल्याला उलट ठेवायची आहे आणि ज्याप्रमाणे मी दाखवलंय त्याप्रमाणे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। आणि क्लिप्स लावायला विसरू नका, कारण क्लिप्स नाही लावले ना तर मग आपला कापड सरकतो आणि मग फिनिशिंग बिघडते, शिलाई सरळ येत नाही। इथे मी चेनला स्टिच करून घेत आहे, क्लिप्स व्यवस्थित लावून। चेन लावताना अजिबात घाई नाही करायची, अगदी स्लो मशीन चालवायची, हळूहळू चेन लावायची, कारण जर आपण स्पीड वाढवली ना तर मग आपली चेन व्यवस्थित लागली जाणार नाही। आता आपल्याला अस्तरला पण चेन जोडून घ्यायची आहे। तर बघा मेन फॅब्रिक आपलं सरळ आहे आणि त्याच्या वरून आपण अस्तर घेतला आहे। अस्तरचा पीस असा जोडल्यामुळे काय होईल, आपल्या आतल्या बाजूला ना रॉ एजेस नाही दिसणार, चेनमध्ये धागे लटकणार नाही आणि शिलाई आतून बिलकुल शिलाई दिसणारच नाही, म्हणून आपल्याला याप्रमाणे शिवून घ्यायचं आहे। इथे पण अगदी हळूहळू आपल्याला शिलाई करायची आहे, सावकाश, व्यवस्थित तीनही कापड आपले एकत्र आले पाहिजे। आता इथे आपण हे सुलट बाजूनी पलटवून घेऊया आणि एक प्रेस स्टिच लावून घ्यायची आहे आपल्याला। इथे पाऊच बनवणं खूप सोपं आहे, आपण नीट बघितलं ना आणि प्रॅक्टिस केली की आपल्याला येईल। इथे मी प्रेस स्टिच करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला चेनमध्ये रनर इन्सर्ट करायचा आहे। तुमच्याकडे जो कापड अवेलेबल असेल ना त्यापासूनच बनवायला सुरुवात करा। रनरच्या राऊंड भागाकडून चेनची एक बाजू टाकायची आणि नंतर दुसरी आणि थोडंसं पुश करून ओढून घ्यायचं। चेन अर्धी उघडी होती म्हणून मी पूर्ण बंद केली आणि आता परत एकदा इन्सर्ट करून घेणार आहे। मी आधी फक्त रनर इन्सर्ट करण्याचीच प्रॅक्टिस करू शकता। एखाद्या जुन्या बॅगची किंवा शर्टची, पॅन्टची चेन असेलच, जुने जर एखादे कपडे पडून असेल आपल्याकडे तर त्याची चेन काढा आणि प्रॅक्टिस करा। एकदा रनर टाकलं तेव्हा आपली चेन उघडी होती अर्धी, त्यामुळे ना परत एक बंद करायची आणि परत एकदा रनर टाकून घ्यायचं। राऊंड भागाकडून आधी एका बाजूची चेन टाकायची आणि नंतर दुसऱ्या बाजूची आणि थोडं पुश करायचं बघा दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर ओढून घ्यायचं। बस आपली चेन इथे लागली आहे व्यवस्थित। आता आपल्याला आपलं पॉकेट उलट बाजूनी पलटवून घ्यायचं आहे। आपल्याकडे जे जुने कपडे असतात ना त्या कपड्यापासून सुरुवात करा। जुन्या कुर्तीज, शर्ट, पॅन्ट जे काही असेल आपण डिस्कार्ड करतो ना ते कपडे फेकायचे नाही, ते ठेवायचे आणि त्यापासून सुरुवात करायची।
अर्धा इंच मेजरमेंट घेऊन आपल्याला याप्रमाणे ठेवून स्टिच करायचं आहे दोन्ही बाजूनी. परत इथे क्लिप्स लावून घ्यायचे आहे आणि बघा याप्रमाणे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूनी पण शिवून घेऊ. त्यानंतर आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्या आहे. 1 इंच रुंदी आणि साईज आपल्या जे पॉकेटचा साईज आहे 5.5 इंच, तो साईज आपल्याला मोजून घ्यायचा आहे. आणि दाखवल्याप्रमाणे ना जसं मी ठेवलं आहे तसं ठेवून फोल्ड करून घ्यायची आहे. बघा फोल्ड करून एक पिन लावायची आणि स्टिच करून घ्यायचं. फोल्ड केल्यामुळे काय होईल, आपण जेव्हा पलटवून परत शिलाई करू ना तेव्हा आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आणि इथे असं पलटवून आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि हीच प्रोसेस आपल्याला दोन्ही बाजूनी करून घ्यायची आहे. इथे आपला पॉकेट रेडी झालाच आहे. पट्टी लावल्याने ना आपले रॉ एजेस एकदम फिनिश दिसत आहे. शिलाई बाहेरून अजिबात दिसत नाही आहे. आणि आता आपण पॉकेट सरळ करून घेऊया. पलटवताना कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आपल्याला याप्रमाणे. बघा आपलं हे छोटंसं पॉकेट तयार झालं आहे. याप्रमाणे व्यवस्थित टर्न आउट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि चांगल्या फिनिशिंगसाठी थोडंसं आयर्न करायचं, म्हणजे आपला पर्स ना एकदम फिनिशिंगनी छान दिसेल. कॉर्नर्स व्यवस्थित काढून घ्यायचे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण अशीच एक छान आयडिया घेऊन आपण येणार आहोत. तर अजून सबस्क्राईब नसेल केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.